त्यांच्या पुढे तू आशा करू नको थोड्या खेळ जीवनात सराई खेळ जीवनात सराई मनात बघा माणसाला वाटत असतं जसं की मांजर डोळं झाकून दूध पित त्याला वाटत असतं मला कुणीच बघत नाही तसं खेळा जीवनाचा सारा हे मनात पाही देवानं यमराजानं माणसाच्या दोन्ही भुजावरती दोन चित्रगुप्त नावाचे दूत पाठवले आहेत कुठले एक चांगला आणि एक वाईट चांगला वाईट काय करते तुम्ही लिहून घेते दररोज माणसाने चांगलं कर्म किती केलं वाईट काम किती केलं मग ज्याचं पार्ट जास्त होईल ते डंगणार आहे का नाही म्हणून खेळ जीवनाचा सारा मनात पाही भजून तू खा लकाबाई तुला दे 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 लकाबाई तुला दे भजून तू खा जिवंत माता पित्याला जपा जिवंत माता जिवंत माता पित्याला जपा जिवंत माता पित्याला जपा शेवटाला शरीराची मातीच बघा शेवटाला शरीराची मातीच होईल बघा माणूस किती जरी श्रीमंत असला त्याच्याकडे धन असू द्या दौलत असू द्या घोडा गाडी माडी काही असू द्या पण शेवट काय व्हायचं त्याला मातीच व्हायचं शेवटचा ठप्पा कुठे आहे तिथं जाय बरं शेवटाला शरीराची मातीच होई भजूनी तू खा काय म्हणतोय मी भजूनी तू खा नाही तर तुम्हाला काय बसून तू खा बसून नाही अरे भजूनी तू खा लकाबाई तुला दे भजूनी तू खा लकाबाई तुला दे भजूनी तू खा लकाबाई तुला दे
पैशाच्या पुढे तुला किती रुबाब आला पैशाच्या पुढे तुला किती रुबाब आला पैशाच्या पुढे तुला किती रुबाब आला संकटाच्या वेळी तुला दिलवान झाला पैशाच्या पुढे तुला किती रुबाब आला बघा भरपूर पैसा असतो पण जेव्हा संकट येतो संकट त्याच्या पुढे कुठली जापिली चालत नाही का नाही असा आहे का संकटाला मी तुला रिश्वत देतो लाख रुपये धरून जाणे होता का तसं नाही संकट आले की माणूस दिनवाणी होतो आणि तेव्हा मग देवाची आठवण येते संकट यायच्या आधीच देवाचा धावा करायचा काय करायचं देवाचा धावा करायचा आहे मनापासून देवाला भजायचं पुजायचं कारण भक्ताला देवाला सुद्धा तुमची ओढ असते काय असते देवाला तुमची ओढ असते तुम्हाला सुद्धा देवाची ओढ पाहिजे नाही तर प्रपंचावर आहे का नाही आहे का नाही उठलं की सुरूच झालं बघा प्रपंच तसाच आहे केला तर संसार नाही तर जीवा जन्माचा इस्पा कारण प्रपंच करायची सुद्धा एकी लागते नवरा बायकोचं एकमत लागतं जसं की शेतीला असावं खत पेटीला असावी पत आणि पती पत्नीचं असावं एक मत नाहीतर आज बोलायचं नाही असं म्हणून बघा प्रपंचामध्ये कसं चाललं पाहिजे संसार म्हणजे बैलगाडी आहे आणि नवरा बायको म्हणजे त्या बैलगाडीची दोन चाक संघ चालायचंय एखादं चाक जर चिखलात घुसलं गाडी मोरी जाते का नाही जात संघ चालायचंय संघ दोघांनी बी म्हणून संकटाच्या वेळी तुला दिलवान झाला आणि पैशाच्या पुढे तुला किती रुबाब आला त्या चंदनाचा गीत सुद्धा पुरत नाही ह्या मनुष्य भक्तांना सुद्धा पुरत नाही बजुनी दुखा लखाबाई तुला दे लखाबाई तुला दे बजुनी दुखा लखाबाई तुला दे बजुनी दुखा लकाबाई तुला दे